नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची पायाभरणी कोठे करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर असणार आहे हैदराबाद। देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल एपिग्राफी म्युझियमची पायाभरणी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी 2024 रोजी हैदराबाद येथील सालार जंग संग्रहालयात करण्यात आली। तर कधी करण्यात आली? तर 6 फेब्रुवारी 2024 रोजी कोठे करण्यात आली? तर हैदराबाद येथील सालार जंग संग्रहालयामध्ये। आणि कोणाच्या हस्ते करण्यात आली? तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण 1861 द्वारे संग्रहालयाची स्थापना केली जात आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण हे संग्रहालय उभारत असून त्यात विविध भाषा आणि कालखंडातील सुमारे 1 लाख प्राचीन शिलालेख असतील। 2023 मध्ये 1 लाख प्राचीन शिलालेखांच्या डिजिटायझेशन सह भारत शेअर्ड रिपॉझिटरी ऑफ इन्स्क्रिप्शन ची स्थापना करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती। वार्षिक अर्थसंकल्पाच्या एकूण खर्चापैकी 1102.83 कोटी रुपये यासाठी देण्यात आले आहेत। तर देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची पायाभरणी हैदराबाद येथे करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या भारतीय सेलिब्रिटीला UAEचा गोल्डन व्हिसा मंजूर करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे आनंद कुमार। फेब्रुवारी 2024 मध्ये सुपर 13 चे संस्थापक आनंद कुमार यांना संयुक्त अरब अमिराती सरकारने गोल्डन व्हिसा मंजूर केला आहे। यापूर्वी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि संजय दत्त यासारख्या भारतीय सेलिब्रिटींना हा विशेष व्हिसा मिळाला होता। तर फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाला मिळालेला आहे? तर सुपर 13 चे संस्थापक आनंद कुमार यांना। आनंद कुमार 2002 पासून पटना येथे त्यांचा सुपर 13 कार्यक्रम चालवत आहेत। 2023 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड। समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। समान नागरी संहिता उत्तराखंड विधेयक 2024 विधानसभेने मंजूर केले आहे। ते विवाह आणि घटस्फोट, वारसा हक्क, लिव्ह इन नातेसंबंध आणि त्या संबंधित बाबींशी संबंधित कायदे नियंत्रित आणि नियमन करेल। आता उत्तराखंडमध्ये सर्व नागरिकांसाठी विवाह, घटस्फोट, जमीन, मालमत्ता आणि वारसा याबाबत समान कायदा असेल, मग ते कोणत्याही धर्माचे असोत। राज्यातील अनुसूचित जमातींना समान नागरी संहिता लागू होणार नाही। उत्तराखंडच्या समान नागरी संहितेची प्रमुख वैशिष्ट्ये बघूया। तर हलाला, इद्दत आणि तेहरी तलाक यासारख्या मुस्लिम वैयक्तिक कायद्यांतर्गत येणाऱ्या विवाह आणि तलाक पद्धतींवर बंदी घालण्यात आली आहे। विवाहाचे कायदेशीर वय पुरुषांसाठी 21 वर्ष आणि महिलांसाठी 18 वर्षे ठेवण्यात आले आहे। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांना संबंधित रजिस्ट्रारकडे लिव्ह इन रिलेशनशिपचे स्टेटमेंट सादर करावे लागेल। जर त्यांनी असे विवरण सादर न करता 1 महिना घालवला असेल तर त्यांना 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा कमाल 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारतीय लष्कराचे उपप्रमुख कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी। फेब्रुवारी 2024 मध्ये लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी लेफ्टनंट जनरल MV सुचेंद्र कुमार यांची जागा घेतली आहे। उपेंद्र द्विवेदी यांना परम विशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, मियाओका भारतातील कोणत्या बँकेचे कंट्री डायरेक्टर बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे आशियाई विकास बँक। फेब्रुवारी 2024 मध्ये आशियाई विकास बँकेने जपानच्या मियाओका यांची भारतासाठी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। त्यांनी ताकेओ कोनेशी यांची जागा घेतली आहे। ताकेओ कोनेशी यांना मनिला मुख्यालयात दक्षिण आशियासाठी ADB महासंचालक म्हणून पदोन्नती मिळालेली आहे। मियाओका या भारतातील ADB ऑपरेशन्सचे नेतृत्व करण्यासाठी आणि देशातील सरकार आणि इतर विकास भागीदारांशी संबंध वाढवण्यासाठी जबाबदार असतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने भारताला 31 प्रिडेटर ड्रोन विकण्यास मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका। 1 फेब्रुवारी 2024 रोजी USने म्हणजेच अमेरिकेने भारताला MQ-9B सशस्त्र ड्रोनची विक्री करण्यास मान्यता दिली आहे, ज्याची अंदाजे किंमत 3.99 अब्ज डॉलर अमेरिका डॉलर एवढी आहे। किती आहे? 3.99 अब्ज डॉलर। या डील अंतर्गत भारताला 31 हाय अल्टिट्यूड लॉंग
एन्ड्युरन्स UAV मिळणार आहेत. यापैकी नौदलाला 15 सी गार्डियन ड्रोन मिळतील, तर आर्मी आणि भारतीय हवाई दलाला प्रत्येकी 8 लँड व्हर्जन स्काय गार्डियन मिळतील. MQ-9B प्रिडेक्टर ड्रोन हे जनरल ॲटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम्सने विकसित केलेले MQ-9 रिपरचे रूप आहे. सध्या भारतीय नौदल नोव्हेंबर 2020 मध्ये अमेरिकेकडून भाड्याने घेतलेले 2 MQ-9 ड्रोन चालवत आहे. MQ-9B ड्रोनला 40,000 फूट उंचीवर विस्तारित उड्डाण कालावधीसाठी डिझाईन केलेले उच्च उंची दीर्घ सहनशीलता UAV म्हणून वर्गीकृत केलेले आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच सिकल सेल रोग नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्याने समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर समित्या स्थापन करून त्यांच्याकडे सिकल सेल रोगाची तपासणी, उपचार आणि प्रतिबंध करण्याचे महत्त्वाचे काम सोपविण्याच्या सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत. हे विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. या समितीला सिकल सेल रोगाच्या निदानासाठी मानके निश्चित करणे आणि आवश्यक तांत्रिक सहाय्य प्रदान करण्याचे काम दिले जाते. प्रसिद्धीपूर्व तपासणी सुविधांसह सिकल सेल रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. 2008 पासून राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा एक भाग म्हणून राज्याने पद्धतशीर तपासणी, HPLC चाचणीद्वारे विशिष्ट निदान आणि मोफत निदान, आवश्यक उपचार आणि औषधे यांची तरतूद केली आहे. 2047 पर्यंत देशातून सिकल सेल रोगाचे उच्चाटन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त प्रवास धोरण जाहीर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इराण. फेब्रुवारी 2024 मध्ये इराणने भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त प्रवास धोरण जाहीर केले आहे. हे व्हिसामुक्त धोरण केवळ पर्यटन उद्देशासाठी वैध असणार आहे. ही सुविधा 6 महिन्यातून एकदा दिली जाईल. या अंतर्गत पर्यटक जास्तीत जास्त 15 दिवस इराणमध्ये राहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय वायुसेनेद्वारे वायुशक्ती 24 सराव कोठे आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे जैसलमेर, राजस्थान. भारतीय हवाई दल 17 फेब्रुवारी 2024 रोजी राजस्थानमधील जैसलमेर जवळ पोखरण एअर ते ग्राउंड रेंज येथे वायुशक्ती 24 या सरावाचे आयोजन करणार आहे. वायुशक्ती सरावाची शेवटची आवृत्ती 16 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित करण्यात आली होती. भारतीय एरोस्पेस सामर्थ्याची क्षमता प्रदर्शित करणे हा या सरावाचा उद्देश आहे. वायुसेनेच्या या सरावात यंदा स्वदेशी बनावटीच्या तेजस, प्रचंड आणि ध्रुव या विमानांसह 121 विमाने सहभागी होणार आहेत. वायुशक्ती 2024 सराव दरम्यान लढाऊ आणि अग्निशमन क्षमतांचे संपूर्ण स्पेक्ट्रम प्रदर्शित केले जाईल. या उपक्रमांमध्ये लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, राफेल यासारख्या नवीन विमानांचाही समावेश असणार आहे. या सरावात सपोर्ट एअरक्राफ्ट, जेमिनीवर स्टँड बाय ॲसेट यांचा समावेश असणार आहे. वायुशक्ती 2019 सरावानंतर आकाशातून वीज या टॅगलाईनसह हा सराव केला जात आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या संस्थेने भारतातील पहिले स्वदेशी 155 म्हणजे 155 मिमी स्मार्ट दारुगोळा बनवण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास म्हणजेच IIT मद्रास. भारतातील पहिला स्वदेशी बनावटीचा 155 मिमीचा स्मार्ट दारुगोळा IIT मद्रास विकसित करणार आहे. यासाठी IIT मद्रासने संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी मुनिशन इंडिया लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे. 155 मिमी सेलची अचूकता 10 मीटरच्या वर्तुळाकार त्रुटी संभाव्यमध्ये वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. सध्या भारतात विकसित केलेल्या दारुगोळ्याचे CEP 500 मीटर आहे. टर्मिनल इम्पॅक्ट पॉइंटवर प्राणघातकता वाढवणे हे त्याचे दुसरे ध्येय आहे. 2 वर्षांच्या कालावधीत IIT मद्रासच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक G राजेश आणि त्यांच्या संशोधकांची टीम स्मार्ट दारुगोळा विकसित करणार आहे. नेक्स्ट आहे, नुकताच वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागातील मुख्य सल्लागार पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पवन कुमार. फेब्रुवारी 2024 मध्ये पवन कुमार यांनी वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागातील मुख्य सल्लागार पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पवन कुमार हे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागांतर्गत भारतीय खर्च लेखा सेवेचे अधिकारी आहेत. यापूर्वी ते अतिरिक्त मुख्य सल्लागार पदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागातील CPSEच्या कार्यप्रदर्शन मूल्यमापनासाठी वेब आधारित ऑनलाईन डॅशबोर्डच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एका अग्रगण्य थिंक टँकने या उपक्रमाचा 2022 मध्ये ई-गव्हर्नन्स श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्कार देऊन गौरव केला होता. नेक्स्ट आहे, अहमद अवाद बिन मुबारक हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत? तर यमन या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये यमनच्या अध्यक्षीय परिषदेने परराष्ट्र मंत्री अहमद अवाद बिन मुबारक यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली आहे.
यापूर्वी येमेनच्या अध्यक्षीय परिषदेने पंतप्रधान मई अब्दुल मालिक सईद यांची हकालपट्टी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच हरियाणा सरकारची 9 अतुल्य वर्ष या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर जगदीप धनकर यांनी केलेले आहे. तर फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते सूरजकुंड फरीदाबाद येथे हरियाणा सरकारचे 9 अतुलनीय वर्ष राईज ऑफ अ न्यू अँड व्हायब्रेट हरियाणा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक राज्य सरकारच्या 9 वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकते. ते हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात राजकारण, शिक्षण, सामाजिक कार्य, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेतील विविध पदांवर विराजमान झालेल्या व्यक्तींचे दृष्टिकोन अंतर्भूत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आउटस्टँडिंग बिझनेस वुमेन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बीना मोदी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते डॉक्टर बीना मोदी यांना आउटस्टँडिंग बिझनेस वुमेन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे आयोजित एका परिषदेत डॉक्टर बीना मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमृतकाळ आत्मनिर्भर भारतातील भारत अमेरिका संबंध मजबूत करणे या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. डॉक्टर बीना मोदी यांच्या उद्योगातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला गेला. फॉर्च्यून 500 आणि ET 500 इंडिया कंपन्यांच्या काही महिला अध्यक्षांमध्ये त्यांचे स्थान आहे. डॉक्टर बीना मोदी या मोदी एंटरप्राइजेसच्या अध्यक्ष आहेत. मोदी एंटरप्राइजेस KK मोदी ग्रुपच्या अध्यक्षा म्हणून डॉक्टर बीना मोदी विविध कंपन्यांच्या पोर्टफोलिओवर देखरेख करतात, ज्यात प्रसिद्ध FMCG जॉइंट, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया आणि अग्रगण्य कृषी रासायनिक फर्म इंडोफिल यांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्नाटक. फेब्रुवारी 2024 मध्ये जबाबदार गेमिंग वातावरण तयार करण्यासाठी कर्नाटक सरकारने डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे. याचे मुख्य उद्दिष्ट डिजिटल आणि गेमिंग क्षेत्रात संयम आणि जबाबदार वर्तनाला प्रोत्साहन देणे आहे. जास्त स्क्रीन वेळ आणि अनियमित गेमिंग विविध शारीरिक आणि मानसिक समस्यांशी जोडले गेले आहे, ज्यात डोळ्यांचा ताण, झोपेचा त्रास आणि सामाजिक संवाद कमी होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.